तर आपण पाहतोय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये आहेत आणि नागपूरमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्षांसोबत ते संवाद साधतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधील भाजपचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांसोबत आज चर्चा करतायत। मुख्यमंत्री फडणवीस पत्रकार परिषद देखील आज घेणार असल्याची माहिती आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती आहे। नगराध्यक्षांचा मुख्यमंत्री स्वतः सत्कार करणार आहेत। नागपूर जिल्ह्यात भाजपचे 27 पैकी 22 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांसोबत संवाद साधताना पाहायला मिळत आहेत। नागपूर या ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। हे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले विजयी उमेदवारांसोबत मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत। तर आपण पाहतोय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील विशेष उपस्थिती आज असणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून घेऊयात। गजानन, आपण पाहतोय फडणवीस आता नागपूरमध्ये सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? नक्कीच थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आहे आणि याच पत्रकार परिषदेनंतर नागपूर जिल्ह्यातील 22 नगराध्यक्ष भाजपचे निवडून आलेले आहे, नगरसेवक निवडून आले। या सगळ्या नगरसेवकांचा सत्कार या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला जाणार आहे। महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणार आहे। अभूतपूर्व यश जे आहे ते नागपुरात मिळालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने नागपूर जिल्ह्यातील जनतेने ठरवलं की नागपूरचा धुरंधर कोण आहे आणि त्यामुळेच या सत्काराचं आयोजन जे आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं केलेलं आहे। सगळे 22ही नगराध्यक्ष जे आतापर्यंतचं नागपूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं यश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला हे आहे आणि त्यामुळे सगळे नगराध्यक्ष या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आतुरतेने वाट पाहत आहे। थोड्याच वेळात हा सत्कार सोहळा जो आहे तो सुरू होणार आहे। नागपूर जिल्ह्यातले आमदार जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी आशिष देशमुख या ठिकाणी चरणसिंग ठाकूर आहे, नागपूरचे पालकमंत्री सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि ही पत्रकार आता सुरुवातीला पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांची होईल आणि त्यानंतर हा सत्कार सोहळा होणार आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी गजानन। तर आपण पाहतोय फडणवीसांचा नागपूरमधील भाजपच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांसोबत संवाद आणि आता खुर्च्या लागतील जवळ घे ना खुर्च्या अशा। डॉक्टर साहेब, हो डॉक्टर साहेब, हो हे खुर्च्या लाव जरा काही। नागपूरमध्ये भाजपचे 27 पैकी 22 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांसोबतही संवाद साधतायत। त्यामुळे आता या विजया संदर्भात देखील मुख्यमंत्री काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे। छोटू हे फुलांचं आठव तुम्ही राहू दे, त्याच्यामध्ये येतो थोडं समोर आहे म्हणजे मागे खुर्च्या येतो। बनवरा, हो बनवरा। डॉक्टर साहेब सुरू करा। तर सर्व नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार रामगिरी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला जाणार आहे। नगरपालिकेच्या निवडणुकांचा कालच निकाल लागलेला आहे आणि एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असं यश भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे।
आणि आज सर्व नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांना भेटण्यासाठी राज्याचे जननेते, लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी आपणा सगळ्यांना विनंती करेल की जोरदार टाळ्या वाजवून आपल्या देवेंद्र करावं. या जिल्ह्यामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करत या निवडणुकांमध्ये जान ओतणारे राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या सगळ्यांचे पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित झाले आहेत. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे आपण या ठिकाणी अभिनंदन करावं. या ठिकाणी आपले आमदार सन्माननीय डॉक्टर आशीषजी देशमुख, चरणसिंगजी ठाकूर, समीरजी मेघे, आपले जिल्हाध्यक्ष आनंदरावजी राऊत, मनोहरजी कुंभारे या ठिकाणी उपस्थित आपले माजी आमदार सन्माननीय टेकचंदजी सावरकर, राजूजी पारवे, आदरणीय अशोकराव मानकर, सुधाकरराव कोहळे, मल्लिकार्जुनजी रेड्डी, सुधीरजी पारवे, आपले निवडणूक प्रमुख अरविंदजी गजबिये यांनाही मी विनंती करेल की त्यांनी मंचावर यावं आणि आपले निवडणूक प्रभारी प्रवीणजी दटके यांनाही विनंती करेल की त्यांनी सुद्धा मंचावर यावं. मी नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीनं, दोन्ही जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं आणि बावनकुळे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि देवेंद्रजी या निवडणुकीची तयारी सातत्यानं गेल्या 3-4 वर्षापासून आपल्या सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये सुरू होती. आदरणीय बावनकुळे साहेबांनी अनेक नवीन नगरपंचायती त्या ठिकाणी तयार केल्या आणि कार्यकर्ते सातत्यानं निवडणुकीची वाट पाहत होते. निवडणूक लागण्यापूर्वीच आपण त्या ठिकाणी संघटनेला अतिशय महत्त्व देत प्रभाग रचना, वॉर्ड रचना आणि एकंदर संघटन मजबूत करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेत. माननीय बावनकुळे साहेबांनी आपल्या 27 नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे त्या ठिकाणी आयोजित केले आणि प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायतमध्ये 1000, 1500, 2000 कार्यकर्त्यांचे मेळावे हे निवडणूक लागण्यापूर्वी नागपूर जिल्ह्यामध्ये संपन्न झाले. निवडणूकमध्ये अनेक लोक त्या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण आपण निर्णय घेतला, बावनकुळे साहेबांनी निर्णय घेतला की सर्वेच्या आधारावर आपण या ठिकाणी नगराध्यक्षांना उमेदवारी देऊ. आणि निश्चितपणे एक अतिशय चांगला सर्वे नागपूर जिल्ह्यामध्ये संपन्न झाला आणि या सर्वेच्या आधारावरच 100% तिकिटा देण्याचं काम, उमेदवारी देण्याचं काम आदरणीय बावनकुळे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आणि त्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष मनोहरराव कुंभारे, आनंदराव राऊत, अरविंदजी गजबिये, मी हे प्रवीण दटके यांच्या नेतृत्वामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी प्रवास करत होतो. प्रत्येक ठिकाणी चांगलं पॅनल सेट करण्याचा आपण प्रयत्न केला, पण दुर्दैवानं एक गोष्ट या निवडणुकीमध्ये लक्षात आली की ज्यांना आपण तिकिटा देऊ शकलो नाही असे काही लोक हे दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी तातडीनं उमेदवार म्हणून उभे झाले.
त्यांनाही रोखण्याचा प्रयत्न आपण अनेक ठिकाणी केला, कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक ठिकाणी चांगलं पॅनल उभं झालं आणि त्यानंतर प्रचाराचा धूमधडाका आपण लावला. बावनकुळे साहेबांनी हेलिकॉप्टर घेऊन या ठिकाणी सर्व नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रामध्ये जाहीर सभा घेण्याचं काम केलं आणि 5-5 हजार लोकांच्या मोठ्या सभा नागपूर जिल्ह्यामध्ये झाल्या. आपण सुद्धा आपला अमूल्य वेळ नागपूर जिल्ह्यामध्ये दिला आणि उमरेड आणि वाडी या 2 ठिकाणी आपली जाहीर सभा झाली आणि दोन्ही ठिकाणी प्रचंड बहुमतानं आपले नगराध्यक्ष हे पूर्ण मेजॉरिटीसह निवडून आले. त्या ठिकाणी अनेक कॉर्नर मीटिंग झाल्या, गावागावामध्ये रॅल्या निघाल्या आणि पूर्ण ताकदपणाला झोकत